नमस्कार. जमीन खरेदी करताना ज्या आपण चुका करतो त्या कोणत्या चुका आहेत ज्या टाळायला पाहिजेत याविषयीची माहिती आपण आज करून घेणार आहे. मुख्य टाळायच्या कोणत्या चुका आहेत तर सुरुवात करताना आपण सातबारा, कारण मालकी हक्क ज्या व्यक्तीकडनं आपण जमीन खरेदी करतो त्याचा व्यवस्थित आहे की नाही हे बघण्यासाठी बऱ्याच वेळा फक्त सातबाराचा वापर केला जातो आणि तो तपासतानाही सातबाराचा उतारा कधीच आहे याची काळजी पण घेतली जात नाही. हे सातबारा उतारा नवीन आहे की जुना कधी काढलेला आहे, आणि सातबारावरच्या एंट्री बदलत असतात. मालकी हक्क जसा बदलतो तशा बदलत असतात. जर आपण जुना सातबारा बघत असेल तर आत्ताचा नवीन सातबारा पाहून खात्री करणं आवश्यक असतं की त्या सातबारावर आजच्या पोझिशनला कोणाचं नाव आहे. त्यासाठी आता तर ऑनलाईन महाभूल एक वेबसाईट आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची, त्या वेबसाईटवर सातबारा उतारा ऑनलाईन उपलब्ध आहे. तो उतारा आपण पाहू शकतो. कारण बऱ्याच वेळा असं होतं की जमीन खरेदी केली जाते आणि नंतर आपल्याला कळतं की याच्यामध्ये दुसऱ्या व्यक्तीने खरेदी केलेली आहे किंवा कोणाचं नाव वेगळ्या प्रकारे आलेलं आहे. हे आपण खरेदी करून झाल्यानंतर निदर्शनास येतं. त्यावेळेला मग आपल्याला खरेदी करून पैसे देऊन झालेले असतात त्या मालकाला, जो मालक म्हणून आपल्या समोर आलेला असतो त्याला खरेदी करण्याचा खर्च आपण केलेला असतो आणि मग ही बाब उद्भवते. हे होऊ नये यासाठी सातबारा उतारा नीट बघितला पाहिजे. भोगवटदार सदरी कोणाचं नाव आहे, इतर अधिकारमध्ये पण आणखी कोणाची नावं आहेत का, कसला बोजा आहे का, भोगवटदार वर्ग 1ची जमीन आहे की 2ची जमीन आहे, ह्या सगळी खात्री करून घेणं आवश्यक असतं. त्या ठिकाणी एखादा फेरफार प्रलंबित असेल तर तो काय फेरफार आहे ते बघणं आवश्यक आहे. मालकी हक्काचा पुरावा बघण्यासाठी फक्त सातबारा हा उपयोगी पडणारा दस्त नाहीये, तर त्यासाठी मालकी हक्क हा एखाद्या खरेदी खताने कुठे ट्रान्सफर झालेला आहे का, त्यासाठी आपण रजिस्ट्रेशन ऑफिसमधनं सर्च रिपोर्ट घेणं आवश्यक आहे की त्या सर्च रिपोर्टच्या आधारे जर एखादा दस्त झालेला असेल तर आपल्याला कळू शकतं की या जमिनीचा दस्त झालेला आहे पण फेरफार नोंद झालेली नाहीये. म्हणून ही सुद्धा काळजी घेणं आवश्यक असते. जमीन दुसऱ्याच्या नावाने आहे किंवा जी व्यक्ती आपल्याला खरेदी खताने जमीन विकण्यासाठी आपल्या समोर आलेली आहे त्या व्यक्तीच्या नावानेच फक्त जमीन आहे का, ती एकटीच व्यक्ती त्या जमिनीची मालक आहे का. कारण फेरफार नोंदवताना पूर्वी असं व्हायचं की एखादी व्यक्ती मयत झाल्यानंतर कुटुंबाचा प्रमुख म्हणून कोणाच्या एकाचं नाव लिहिलं जातं आणि मग ते एकच नाव सातबाराला असल्यामुळे तो व्यक्ती मयत झाल्यानंतर त्याचे वारस फक्त रेकॉर्डवर येतात. परंतु जेव्हा पहिला फेरफार होतो एकत्र कुटुंब प्रमुख म्हणून एकाच व्यक्तीचं नाव लावलं जातं त्यावेळेला त्याचे इतरही भाऊ बहीण वारस असतात, परंतु त्यांची नावं महसूल दप्तर येत नाही म्हणून फक्त एकाच व्यक्तीचं नाव, त्याची जे वारस आहेत त्यांचीच नावं सातबाराला असतात. अशा वेळेला जे इतर वारस आहेत ते हरकत घेण्यासाठी पुढे येऊ शकतात. म्हणून सर्व फेरफार पण नीट बघणं तपासणं आवश्यक आहे की कोणत्या फेरफाराच्या आधारे मालक म्हणून भोगवटदार सदरी ह्या व्यक्तीचं नाव जमा लागलेलं आहे हे बघणं महत्त्वाचं आहे. म्हणून सातबाराच्या एंट्री एकदम जुन्यापासूनच्या तपासायच्या असतात. असं नाही म्हणणार हा आता शेवटचा सातबारा बघा, आधीपासून कशा प्रकारे मालकी हक्क ट्रान्सफर होत आलेला आहे हे बघणं आवश्यक आहे. म्हणून सर्व सातबारे जेवढे जुने आहेत त्याच्यापासूनचे, असं समजा की साधारण म्हणजे आपला भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वीपासूनचे 1930 पासूनचे पण सातबारा फेरफार तुम्ही तपासणं आवश्यक आहे, ज्या आधारे आपल्याला त्याचं महसूल दप्तरी जे बदल झालेले आहेत ते योग्य आहेत की नाही याची माहिती मिळू शकते. तसं आता मालक म्हणून जो व्यक्ती आपल्या समोर येतो, बऱ्याच वेळा असं होतं की मध्यस्थी असतात जे जमीन दाखवायला येतात आणि मालक म्हणून एखाद्या व्यक्तीला समोर उभं केलं जातं की ह्या व्यक्तीची ही जमीन आहे आणि त्यावर विश्वास ठेवून आपण व्यवहार करण्याचा प्रयत्न करत असतो खरेदीचा. म्हणून जी व्यक्ती मालक म्हणून आहे ती व्यक्ती नक्की तीच आहे का, लोकांकडून चौकशी करून पण तिथे आपल्याला गावात चौकशी करून खात्री करून घेणं आवश्यक आहे. ह्या व्यक्तीच्या आणखी ह्या जमिनीच्या बद्दल कोणाबरोबर काही तोंडी व्यवहार, काही जे रजिस्टर नसतील असे पण काही व्यवहार झालेले आहेत का, समोर उभी असणारी व्यक्ती तीच आहे का, त्यासाठी त्याचं आधार कार्ड पॅन कार्ड पाहून खात्री करणं आवश्यक आहे. बँक स्टेटमेंट बघायला मिळाली तर ती बघणं आवश्यक आहे. आणि विक्रेता हा कुल म्हणून जमिनीचा आहे की वारस म्हणून आहे, मालक म्हणून खरेदी करून मालक बनलेला आहे याविषयीची खात्री करून घेणं, म्हणजेच त्या मालकाची नक्की ओळख काय आहे याची चौकशी करणं आवश्यक असतं. बऱ्याच वेळेला काही जमिनींवर दावे दाखल असतात, इन्कम सर्टिफिकेट, कोणते लोन आहेत का, कुठले कर्ज घेतलेले आहेत का, केस पेंडिंग आहेत का याची खात्री करून घेणं आवश्यक आहे. एखादं दावा पेंडिंग असेल आणि त्याच्यामध्ये जर स्टेचा ऑर्डर असताना आपण ती जमीन खरेदी करत असणार
तर आपल्याला सुद्धा त्याबद्दलचं जमीन आपण खात्री न करता घेतल्यामुळे आपल्याला त्याबद्दल हानी होऊ शकते आणि आपण सुद्धा त्यात आरोपी म्हणून गणले जाऊ शकतो. एखाद्या कोर्टाच्या मान्य न्यायालयाच्या हुकमाचा भंग केल्याबद्दल आपणही अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे आता तर ऑनलाईन ई-कोर्ट सर्व्हिसेस ॲप आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला मॅटर्स प्रलंबित आहेत की नाही नावाने सुद्धा सर्च करून तपासणी करता येते. तर ती पण आपण खात्री करून घेऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे एखाद्या दावा दाखल असेल तर लीज पेंडन्सी रजिस्टर केली जाते दावा दाखल असल्याबद्दलची. म्हणून आपण जर सर्च घेतला तर असं एखादी लीज पेंडन्सी जर प्रलंबित असेल तरी आपल्याला त्याची माहिती मिळू शकते. कुठलं लोन असेल एखाद्या प्रॉपर्टीवर तर त्याच्या इतर अधिकारमध्ये काही एंट्री असतात आणि ती जमीन जर त्यांनी लोन परतफेड नाही केली तर ती जप्त होऊन त्याची विक्री केली जाऊ शकते. अशासाठी आपण ही खात्री करणं आवश्यक आहे की अशा प्रकारचा एखादा दावा किंवा कोणते स्टे वगैरे नाही आहे ना, कोणतं लोन वगैरे त्या प्रॉपर्टीवर घेतलं गेलेलं नाही आहे ना, याबद्दलची खात्री करणं. किंवा मॉर्गेज डीड पण असेल तरी ते सब रजिस्ट्रेशन ऑफिस जे असतं त्या ऑफिसमध्ये आपल्याला सर्च घेतल्यावर त्याची माहिती सुद्धा मिळू शकते. या प्रॉपर्टीवर लोन आहे, कोणाचं ज्यांचं लोन आहे त्यांनी ती प्रॉपर्टी मॉर्गेज ठेवलेली आहे. म्हणून ह्याबद्दलची खात्री करणं सुद्धा जमीन खरेदी करण्यापूर्वी आवश्यक असतं. आता जमिनीचे प्रकार वेगवेगळे आहेत, त्याचं झोनिंग कोणतं आहे ते नीट तपासणं आवश्यक आहे. ती येणे जमीन आहे का, प्लॉट करून विकली जाते सेपरेटली, त्याचं कन्व्हर्शन झालेलं आहे की नाही, तिथे आपल्याला बांधकाम करायचं असेल तर ती रिझर्व वगैरे कोणत्या झोनमध्ये येते, रिझर्वेशन वगैरे आहे का त्या जमिनीवर, आपल्याला पुढे जाऊन त्याच्यावर बांधकाम करता येईल का, संबंधित जे तिथे ग्रामपंचायत असेल स्थानिक त्यांच्याकडे जाऊन पण आपण याबद्दलची खात्री करून घेणं पण आवश्यक असतं. तिथले जे स्थानिक प्राधिकरण असेल त्यांच्याकडनं मिळालेलं प्रमाणपत्र असेल, रेरा लागू असेल तर त्याबद्दल चेक करता येऊ शकतं आपल्याला ऑनलाईन. म्हणून ही खात्री करून घेणं आवश्यक आहे ती कोणत्या झोनमध्ये येतं, कारण आपण कोणत्या पर्पजसाठी जी जमीन खरेदी करतो त्या पर्पजसाठी त्याचा वापर करता येणं शक्य आहे की नाही, किंवा ॲक्विजिशनमध्ये जमीन आहे का, इतर अधिकारमध्ये 7/12 असं तरी त्याची नोंद पण असते. म्हणून त्याची पण खात्री करून घेणं आवश्यक असतं. जर असेल ॲक्विजिशनचा त्या रिलेटेड तसा फेरफार नोंद झालेला असेल, म्हणून फेरफार बघितले जर सगळे तर आपल्याला त्याची माहिती मिळू शकते. तसंच आपण जमीन जेव्हा खरेदी करतो तेव्हा जमिनीमध्ये जाण्यासाठी रस्ता आणि त्याच्या बाउंड्रीज चतुर्सीमा काय आहेत हे तपासणं आवश्यक आहे. कारण आपण जमीन खरेदी केल्यानंतर ज्या जमिनीतनं आपण जमीन बघण्यासाठी जातो तो रस्ता आपल्यासाठी अवेलेबल असणार आहे का, की सत्य तात्पुरतं आपल्याला त्या व्यक्तीने जमीन दाखवण्यापुरतं त्या रस्त्याचा वापर केलेला आहे, हे खात्री करणं आवश्यक आहे. जर रस्ता नसेल तर आपल्यालाच शेजाऱ्यांशी वाद घालत बसावं लागेल परचेस करून झाल्यानंतर जमीन. म्हणून जमिनीला रस्ता कुठून अवेलेबल आहे हे सुद्धा बघणं आवश्यक आहे. म्हणजे परिणामी जमिनीमध्ये आपल्याला जर पोचता आलं नाही तर मग आपल्याला नंतर केस करावे लागतील, मला रस्ता पाहिजे, आधीचा रस्ता कधीपासूनचा होता की नाही अवेलेबल, ते गव्हर्नमेंटकडनं आपल्याला पुन्हा रस्ता पाहिजे म्हणून मागणी करावी लागेल का. यासाठी सुद्धा ऑनलाईन वेबसाईट तर आहेत, नकाशा विलेज मॅप तपासता येतो. आणि जो रस्ता आहे त्याची मालकी कोणाची आहे, कोणाच्या मालकीच्या जमिनीतनं तो रस्ता आहे की सरकारी जमिनीतून रस्ता आहे की एखादा सँक्शन रस्ता आहे, त्याप्रमाणे आपण जर खात्री करून घेतली तर भविष्यात आपण जमिनीचं खरेदी खत करून घेतल्यानंतर आपल्याला रस्त्याचा प्रश्न उपस्थित होणार नाही याची काळजी घेता येईल. बरेच वेळा एखादा व्यवहार करताना आपण समोर बसतो, व्यवहार झाला, याची जमिनीची किंमत आपल्याला जी ठरवतो ती पूर्ण जमिनीची किंमत झाली, व्यवहार ठरला की घेणारा देणाऱ्यांना कोणती प्राइस जी आहे ठरलेली, मोबदला जो ठरलेला आहे जमिनीचा तो योग्य आहे असं वाटलं की लगेच तिथे पेमेंट देऊन मोकळं करायचं. ही घाई करण्यापूर्वी कागदपत्र पूर्ण तपासणं आवश्यक आहे. लवकरात लवकर दुसरा खरेदी घेणारा आहे, तुम्ही लवकर व्यवहार पूर्ण करा, नाहीतर मग आम्हाला त्यांच्यासोबत व्यवहार पूर्ण करू आम्ही, अशा प्रकारे सांगितलं जातं. आणि आपल्याला वाटतं अरे ही जमीन जाईल, आता तर चला आपल्याला ह्या प्राईसमध्ये मिळते, आपल्याला परवडणाऱ्या किमतीमध्ये मिळणारी आहे तर आपण घेऊया. मग अशा वेळेला संपूर्ण कागदपत्र पण पाहिले जात नाहीत. अपूर्ण कागदपत्राच्या आधारे पेमेंट केलं जातं. ॲडव्हान्स पेमेंट केल्यानंतर लक्षात आलं की ऑलरेडी त्यांनी दुसऱ्या कोणाबरोबर पण साठी करार केलेला आहे
किंवा इतर काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये वाद घालणारे व्यक्ती आहेत, दुसऱ्याचा मालकी हक्क आहे, याचं फक्त सातबाराला नाव आहे म्हणून हा मालक म्हणून क्लेम करतो. हे कागदपत्र पाहताना लक्षात आल्यानंतर मग आपल्याला त्याच्याकडनं पैसे वसूल करण्यासाठी प्रॉब्लेम निर्माण होतो. आपल्याला कोर्टाचे दार खटखटावा लागू शकतो, कोर्टात जाण्याची वेळ येऊ शकते. म्हणून ॲडव्हान्स देण्यापूर्वी ह्याबद्दलची खात्री करणं आवश्यक आहे की ते कागदपत्र व्यवस्थित आहेत की नाही, या मालकी हक्क व्यवस्थित टायटल क्लिअर आहे की नाही त्या जमिनीचा. आणि जेव्हा आपण मालकी हक्क क्लिअर केल्याबद्दलचा व्यवहार ठरवतो तर खरेदी खत करण्यापूर्वी तुम्ही साठे करार करून त्याला काही पेमेंट, रजिस्टर साठे करार करणं आवश्यक आहे पेमेंट करताना. पण म्हणजे ते आपण बँकेच्या आधारेच कॅश पेमेंट न करता बँकेच्या मार्फतच चेक देणं किंवा ऑनलाईन ट्रान्सफर करणं, ह्या गोष्टी केल्या तर आपल्याला पेमेंट दिल्याचं प्रूफ पण राहतं आपल्याकडे. म्हणजे ती भविष्यात ती व्यक्ती मला हे पेमेंट मिळालंच नाही असं म्हणायला येत नाही. आणि ज्या व्यक्तींची सातबाराला नावं आहेत त्या प्रत्येकाच्या अकाउंटला पैसे आपण दिले पाहिजे याची पण खात्री करणं आवश्यक आहे. पेमेंट आपण काही बॅलन्स ठेवू, ते नंतर खरेदी खताच्या वेळी देण्यासाठी तोपर्यंत आपण जमिनीची मोजणी करून खात्री करून घेणं, टायटलबद्दलची खात्री करून घेण्यासाठी आपल्याला कालावधी मिळतो. तर ॲग्रीमेंट फॉर सेल रजिस्टर करायचं आणि नंतर रजिस्ट्रेशन जर आपण स्टॅम्प ड्युटी भरून केलेलं असणार आहे ॲग्रीमेंट फॉर सेल, तर नंतर खरेदी खत करताना पूर्ण स्टॅम्प ड्युटी भरावी लागत नाही. त्यामुळे आपण ॲग्रीमेंट फॉर सेल रजिस्टर करून आपल्याला एक मालकी, आपण रजिस्ट्रेशन ॲक्टमधली तरतूदच आहे की तुम्ही 100 रुपयाच्या वर एखादी वस्तू खरेदी करत असाल तर त्यासाठी आपण रजिस्टर साठे करार करणं, रजिस्टर डॉक्युमेंट करणं आवश्यक आहे. त्यामुळे आपण ॲग्रीमेंट फॉर सेल जे करतो, साठे करार करतो, तो आपण रजिस्ट्रेशन ऑफिसला जाऊन रजिस्टर करून घेऊन मग पेमेंट दिलं तर आपलं पुढचं व्यवहार सुरक्षित होतो. आणि एखाद्या कोणत्या एजंटला पकडतो आपण आणि त्याच्याकडनं जमीन खरेदीचा व्यवहार पूर्ण होतो, डॉक्युमेंट पण बऱ्याच वेळा त्यांच्या मार्फत केले जातात. तर त्यावेळेला ह्या चुका होतात. जर कोर्टात जाण्याची वेळ आली तर आपल्याला हे लिहिलेलंच नाही साठे करारामध्ये, असा प्रश्न निर्माण होतो. म्हणून एखाद्या वकिलांकडनं व्यवस्थित तो दस्त आहे, एक्सपर्टचा सल्ला घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यात कोणत्या गोष्टी लिहिणं आवश्यक आहे, कोणत्या टाळायला पाहिजे, कोणती प्रिकॉशन घ्यायला पाहिजे, याची सगळं मार्गदर्शन व्यवस्थित मिळतं. थोडे पैसे वाचवायला आपण जातो आणि एजंट मार्फत करून घेतो, परंतु नंतर लाखो रुपये आपले त्याच्यामध्ये खर्च होतात, वेळ वाया जातो आणि पैसा फुकट जाण्याची वेळ येऊ शकते. त्यापेक्षा आपण एक्सपर्टचं ओपिनियन घेऊन त्यांच्याकडनं खात्रीलायक आपलं दस्त दाखवणं, कागदपत्र दाखवणं, ह्या गोष्टी जर केल्या तर भविष्यात आपल्याला त्याबद्दलचं भुर्दंड सोसावा लागणार नाही. आता हे प्रॉपर्टी लॉ जे आहे ते वकिलांना सगळे कागदपत्र आपण दाखवले तर कोणत्या कायद्यातलं कोणती गोष्ट ह्या सातबाराच्या उतार्यावर नमूद आहे की ज्यासाठी तुम्हाला एखादी परवानगीची आवश्यकता पडेल, त्याला खर्च किती येईल, काय काय प्रोसिजर फॉलो करावी लागणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी कळल्या तर ते साठे करारामध्ये त्या प्रकारचे क्लॉजेस लिहिले जातात. तुम्ही किती दिवसात पेमेंट करणार आहे, किती दिवसात परवानगीची आवश्यकता आहे, त्यासाठी कोणते दस्त लागणार आहेत, ओरिजिनल मालकाच्या सह्या आवश्यक असतात, कागदपत्र लागणार असतात, त्यासाठी ॲफिडेव्हिट वगैरेची गरज पडणार असते. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी जर आपण आधीच प्रिकॉशन घेऊन जर केलं, दस्तामध्ये साठे करारात लिहिलं गेलं तर पुढे जाऊन आपल्याला वर्षानुवर्ष कोर्टात ज्या फेऱ्या माराव्या लागतात त्या माराव्या लागणार नाही. म्हणून वकिलांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. आणि खरेदी खत किंवा साठे करार लिहिताना काही चुका पण होतात. त्यावेळेस सर्वे नंबर चुकीचा लिहिला जातो किंवा चुकून क्षेत्रफळ चुकीचं लिहिलं जातं, नंतर मग रेक्टिफिकेशन डिलीट करावं लागेल, अशी वेळ येऊ शकते. तर रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी जे लिहिलेलं आहे मजकूर, तो डाटा एंट्री केली जाते त्याच्यामध्ये लिहिलेला मजकूर, त्याची खात्री करून घ्या, चेक करून घ्या व्यवस्थित आहे की नाही, आणि मग रजिस्ट्रेशन करण्यासाठीचं. म्हणजे पुढे जाऊन कारण रेक्टिफिकेशन डीड जरी दुरुस्तीपत्र करायचं झालं त्या दस्ताचं तरी दोन्ही पार्टीची येण्याची गरज असते. आणि जर ती समोरची व्यक्ती जर फिरली तर मग आपल्याला कोर्टाचा पुन्हा आधार घ्यावा लागेल. म्हणून ह्या गोष्टी आपण आधीच प्रिकॉशन घेतलेली योग्य असते. तसेच जे कागदपत्र आपल्याला दिलेले आहेत ते फेक आहेत की बरोबर आहेत हे बघण्यासाठी आपण मूळ दस्त जर बघितले आणि किंवा ओरिजिनल वेबसाईटवर जाऊन त्याची खात्री करून घेतली तर जे कागदपत्र आपल्याला बघायला दिलेले आहेत ते योग्य आहेत की चुकीचे आहेत याची. कारण झेरॉक्समध्ये आता आपल्याला एवढी टेक्नॉलॉजी आलेली आहे की फेरबदल करून काही दस्त दाखवले जाऊ शकतात. एखादी परमिशन पण असेल तर तिचे नावं बदलतात आणि ती परमिशन दुसऱ्या परमिशनची कॉपी आपल्याला दिली जाते ज्याच्यावर नाव ह्या माणसाचं असतं पण त्या मालकाच्या बाबतीत ती परमिशन नसते. असेही फ्रॉड होतात.
त्यामुळे कागदपत्र झेरॉक्स बघून ते बरोबर आहे अशी खात्री करून कुठलाही व्यवहार आपण करू नये. तर त्यासाठी ते दस्त त्या ज्या कार्यालयातनं मिळालेलं दस्त असेल तिथे जाऊन आपण स्वतः त्याची नक्कल घेतली आणि खात्री करून घेणं आवश्यक आहे व्यवहार करण्यापूर्वी, खरेदी खत करण्यापूर्वी. म्हणजे पुढे जाऊन भविष्यात आपल्याला त्याचा त्रास होणार नाही. आणि एखादा दस्त आपण जेव्हा करतो तेव्हा आपला पण ते खोटं डॉक्युमेंट बनवण्यात सहभाग आहे असा त्याचा अर्थ निघतो. म्हणून आपण जर कोणताही खरेदी खत रजिस्ट्रेशन करताना केवळ त्याच्यामध्ये आपण झेरॉक्सच्या कॉपीज लावलेल्या असतात, ज्या समोरच्या पार्टीने दिल्या म्हणून आपण लावतो, परंतु त्या सत्य आहेत का, बरोबर आहेत का याची खात्री आपण स्वतःही करणं आवश्यक आहे. ऑनलाईन जे पेपर्स मिळतात ते ऑनलाईन तुम्हाला बघून तर कळूच शकतात. गव्हर्नमेंटच्या आता वेबसाईट ऑनलाईन व्यवहार जास्त होतात आणि गव्हर्नमेंटने पण आपल्याला ऑनलाईन अवेलेबल करून दिलेले आहेत. आणि काही आदेश आहेत ते आपल्याला जर ऑनलाईन अवेलेबल नाही झाले तर त्या कार्यालयात संबंधित जाऊन आपण त्यांच्याकडनं नकला घेऊ शकतो. आणि सरकारी कागदपत्र कोणालाही मिळू शकतात, तर आपल्याला ती अडचणी येत नाही. त्यामुळे खरेदी खत करण्यापूर्वी हे कागदपत्र व्यवस्थित तपासणंही आवश्यक असतं. नंतर आपण बँकेचं लोन किंवा स्टॅम्प ड्युटी जर नीट तपासली नाही तरी आपल्याला नंतर प्रॉब्लेम येतो. जुने टॅक्स काय बाकी असतील तर ते पूर्ण भरावे, त्यांनी भरलं नसेल तर आपल्याला नंतर भरायला लागू शकतात. त्याच्यासाठी त्याच्याकडनं काय लोन वगैरे त्या प्रॉपर्टीवर घेतलं असेल तर त्यांनी नक्की क्लिअर केलेलं आहे का, ते भरलेलं आहे का, त्याच्या पावत्या तपासणं आवश्यक आहे. ज्या कार्यालयात त्यांनी लोन घेतलंय तिथे एकदा व्हिजिट देऊन आपण खात्री करून घ्यायची हे लोन कंप्लीट झालेलं आहे की नाही. म्हणजे आपल्याला किंवा त्यांनी जर तसं नाही दिलं, आपण कार्यालयात नाही गेलो तरी लोन क्लिअरन्स सर्टिफिकेट तरी त्या संबंधित कार्यालयातून, बँकेतून आपल्याला जर मिळालं बघायला, ओरिजिनल घ्यायचं, बाकी झेरॉक्स नाही, तर ते जर बघितलं तरी आपण एक खात्री करून घेणं आवश्यक आहे का याचं क्लिअरन्स झालेलं आहे. नाहीतर आपण संपूर्ण पैसे त्या मालकाला आपण देऊन टाकणार आणि नंतर तिथे आपल्याला कळेल की त्याचं लोन पण बाकी आहे. मग आपल्याला पुन्हा एक तर ती आपली जमीन जाऊ शकते किंवा ते लोन आपण नंतर आपल्याला भरावं लागू शकतं. म्हणजे ॲडिशनल पैसे देऊन जे काय लोनची अमाऊंट असेल ती हा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि ग्रामपंचायत किंवा महापालिका हद्दीत, ज्या हद्दीत ती जमीन येत असेल त्याची पण खात्री करून घेणं आवश्यक आहे. कारण बांधकाम परवानगी आपल्याला जर आपल्याला तिथे बांधकाम करायचं असेल त्या जमिनीमध्ये तर तिथे संबंधित ग्रामपंचायत हद्दीत आहे का, MMRDAच्या हद्दीत जातं की एखाद्या महानगरपालिकेच्या हद्दीत आहे, त्याप्रमाणे आपल्याला परमिशन कोणाची घ्यावी लागेल बांधकामासाठी हे सुद्धा तपासणं आवश्यक आहे. म्हणून त्याची खात्री करून घेणं आवश्यक आहे. आणि संबंधित जिथे ग्रामपंचायत, महापालिका, MMRDA जे असेल त्या कार्यालयात प्राधिकरणाकडे जाऊन आपण कन्फर्मेशन करून घ्यायचं ही हद्द तुमच्या याच्यामध्ये येते की, हे गाव तुमच्या हद्दीत येतं का, इथे काय आहे, कोणत्या तरतुदी लागू आहे त्याची खात्री करून घेणं आवश्यक असतं. किंवा भविष्यात आम्हाला जमीन जर आपल्याला एखाद्या विकास प्रकल्पामध्ये जाणार असेल तर फक्त इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्यावर विश्वास ठेवून उपयोगी नाहीये. तर इथे समजा रस्ता जाणार आहे, मेट्रो जाणार आहे, म्हणून ही महागात आपण खरेदी करायची, आपल्याला पुढे जाऊन त्याचा मिळणार आहे बेनिफिट असं सांगितलं गेलं आपल्याला का असं जाणार आहे ना मग आपल्याला फायदा होणार आहे. तर त्याच्यामुळे फक्त न करता त्याची खात्री करून घेणं आवश्यक आहे की एखाद्या विकास प्रकल्पात इथे जाते का, इथे रस्ता होणार आहे का, खरंच मेट्रो होणार आहे का, त्याबद्दलची खात्री करून घेऊन मग आपण, नाही तर ते जाणारे रस्ता पुढे जाऊन किंमत वाढणार आहे म्हणून आपण आधीच तिथे जमीन खरेदी करतो आणि नंतर माहिती पडते की नाही रस्ता इथनं जाणार नाहीये, एखादी मेट्रो पण इथनं जाणार नाहीये आणि मग आपल्याला ज्या कारणासाठी जमीन घेतो आणि जे पैसे इन्व्हेस्ट होतात आपण जमीन खरेदी करताना ते आपले फुकट जाण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याची पण खात्री करून घेणं आवश्यक आहे. आणि वर्तमान परिस्थिती काय आहे त्या स्थितीवर आपण निर्णय घेणं योग्य असतं की आता इथे किती दिवसांनी रस्त्याचं काम सुरू होणार आहे किंवा आता चालू आहे, एखादं मेट्रोचं काम चालू आहे तर आपलं चालू आहे काम म्हणजे पुढे होणार पण आहे, पण होणार आहे म्हणून अजून सुरुवात नाही झालं म्हणून सध्या कमी किमतीत मिळते म्हणून मी तिथे पैसे इन्व्हेस्ट करणं हे पूर्ण चुकीचं आहे. आणि आणखी काही वेळा, बऱ्याच वेळा असं होतं की 7/12 बघतात आणि व्यवहार पूर्ण करतात. जमीन नक्की कुठे आहे, काय आहे, कोणती, एखाद्या ब्रोकरने जमीन दाखवली आणि ही जमीन आहे, तो दाखवतो वेगळी जमीन, 7/12 वेगळ्या जमिनीचा असतो, ती जमीन कोणाच्या ताब्यात असते, दुसऱ्याच्या जी आपल्याला दाखवली जाते ती मालक पण वेगळाच असतो आणि आपण जमीन वेगळी खरेदी केली जाते. हे असे प्रकरणही भरपूर न्यायालयामध्ये येतात या प्रकारचे. म्हणून फक्त जमीन बघून, जमिनीचा 7/12 बघून व्यवहार फक्त ठरवणं आवश्यक नाही. ते जमीन ती तिथेच आहे का, याची आता ऑनलाईन पण आपल्याला बघता येतच, पण मोजणी करून खात्री करून घेतली
खरेदी आपण म्हणून म्हटलं मी साठे करार आधी करून घ्यायचा, म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला त्याला पेमेंट देतो ॲडव्हान्स म्हणून, आणि त्या बाकीच्या कालावधीमध्ये टायटल क्लिअर आहे की नाही याची तपासणी आपण करायची असते. त्यासाठी ह्या गोष्टी करणं आवश्यक आहे. ॲक्च्युअल पेपर सातबारा दिसतो आपल्याला, आहे 5 एकरचा सातबारा आहे, आणि मोजणी केल्यानंतर कळतं की 3च एकर आहे. प्रत्यक्षात जमीन तिथे सातबारावरची एंट्री चुकीची आहे, असंही होऊ शकतं. त्यामुळे जमीन जेवढी मोजून जेवढी निघेल त्याप्रमाणे व्यवहार करायला आपल्याला, जर आधी साठे करार असेल तर आपले हे नुकसान होणार नाही, ते पैसे वाचू शकतात. म्हणून जमीन विकत घेण्यापूर्वी जमिनीची मोजणी करून ती कुठे आहे त्याची खात्री करून त्याच्या हद्दी कायम करून घेणं आवश्यक आहे. नंतर रस्त्याचा प्रश्न पण आपल्याला, तिथे रस्ता अवेलेबल आहे तो सार्वजनिक आहे का एखाद्या खाजगी जमिनीतला आहे, हे पण मोजणी केल्यावर आपल्याला खात्रीलायक कळू शकतं. तिथे असणारे पाण्याची व्यवस्था काय आहे, बांध आहेत ते व्यवस्थित हद्दीवर आहे की नाही, हे झाड आपल्या हद्दीत येतं का समोरच्या व्यक्तीच्या हद्दीत जातं. अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला मोजणी जर जमिनीची केली तर त्या पूर्णपणे आपल्याला खात्रीलायकरित्या माहिती होतात जमीन खरेदी करण्यापूर्वी. म्हणजे खरेदी झाल्यानंतर मग आपल्याला माहिती पडले की ही विहीर तर आपल्या जमिनीत नाही, हे पाण्याचं जो आपल्या जमिनीपासून खूप लांब आहे, ही हद्द इथे आहे ती चुकीची आहे, जमीन क्षेत्र कमी आहे, सातबाराप्रमाणे भरत नाही. मग आपल्याला पैसे देऊन आपण जमिनीचं किती सातबारा आहे त्याप्रमाणे पैसे दिलेले असतात. मग अशा प्रकारे आपलं नुकसान होऊ शकतं, फसवणूक होऊ शकतं. म्हणून ती जमीन कोणाची आहे आजूबाजूच्यांची पण चौकशी करून खात्री केलेली बरी असते. गावकऱ्यांना माहिती असतं की इथे कोणाचा दुसरा कोणाचा हितसंबंध आहे की नाही, याच्याबद्दल काय वाद चालू आहेत की नाही. तर आपल्याला कागदपत्रांच्या व्यतिरिक्त ही चौकशी केलेली पण आपल्याला उपयोगी ठरते. आणि मोजणी केल्यानंतर तर प्रत्यक्ष मोजणी करून नकाशाच आपल्याला मिळणार असतो. मोजणी केल्यानंतर आपल्याला पुन्हा त्या जमिनीशी मॅच होतं की नाही, रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी मोजणी केली म्हणजे आपल्याला आपली काही कोणतीही चूक होऊ नये, मोजणीची हद्द कोणती आहे याच्याबद्दलचा पण काही प्रश्न निर्माण होऊ नये. म्हणून आपल्याला भविष्यातले वाद टाळायचे असतील तर ते जमीन मोजणी करणं आवश्यक आहे. हे आपल्याला व्यवस्थित खुणा लावून घेता येतात. बांध आपल्याला दगड कुंटे जे काय असेल तिथे खुणा ठेवल्या तर आपल्याला हद्दीचा पण प्रश्न निर्माण होत नाही. पुरावा म्हणून आपल्याला त्याचा नकाशा आहे, मोजणी नकाशा कार्यालयात मिळतो. म्हणजे भविष्यात जर काही वाद झाला तर ही जमीन मोजणी केली होती का, मला हद्द नक्की, मी नंतरचा खरेदीदार आहे तर मला नक्की हद्द माहिती होती का, हा प्रश्न सुद्धा आपल्याला निर्माण होत नाही. आणि जमिनीचं खरेदी खत नोंदणी करण्यापूर्वी एक वर्तमानपत्रात जाहीर नोटीस दिली की कोणाच्या काही हरकती असतील, या जमीन मी विकत घेणार आहे, कोणाची काही हरकत असेल तर ती कळवावी. ही नोटीस कायद्याने आवश्यक आहे असं नाहीये, कायदेशीर आवश्यक आहे नाही, पण आपल्याला खात्री करण्यासाठी म्हणून आपण नोटीस जर दिली आणि एखादा कोणी असेल त्या जमिनीच्या संबंधातला ज्याचं नाव आपल्याला दिसत नाहीये सातबाराला, म्हणून आपण व्यवहार करतो, पण असेल त्याचा काही संबंध किंवा एखाद्याचा कोर्टात दावा असेल किंवा त्याचा जमिनीमध्ये हिस्सा असेल पण तो सातबारावर नाव नाहीये, असं काय झालेलं असेल तर अशा त्याच्याशी हक्क ज्याचा कोणाचा आहे, इथं संबंध आहे, अशी व्यक्ती त्या नोटीसला हरकत घेते. मग आपल्याला आधीच त्याचा हरकत काय आहे, त्याचं बरोबर आहे का चुकीची आहे हे सुद्धा आपल्याला कळू शकतं. म्हणजे ती जमीन आपण घ्यावी विकत की नाही घ्यावी हे आपल्याला त्याच वेळेला कळेल. एखादं खरेदी झाल्यानंतर असं काय झालं तर आपण एक बोनाफाईड परचेसर आहेत हे आपल्याला दाखवायला होतं की मी हरकत नोटीस दिली होती परंतु त्यावेळेला कोणाचीही हरकत आली नाही, त्यामुळे आम्ही हे खरेदी खत करून घेतलेलं आहे. म्हणजे आपण मोठी रक्कम जी काही देणार असतो खरेदी खताच्या वेळेला, पूर्ण व्यवहार पूर्ण होतो म्हणून पूर्ण मोबदला दिला जातो. तर ते देण्यापूर्वी आपण साठे कराराच्या वेळेला एक अमाऊंट, छोटी अमाऊंट देणार असतो एक ॲडव्हान्स म्हणून, आणि मग ते खरेदी साठे करार रजिस्टर होतो. त्यामुळे आपले थोडे पैसे इन्व्हेस्ट झालेले असतात. मग अशा वेळेला जर काय हरकत आली तर आपले एवढे पैसे पुढे इन्व्हेस्ट करायचे की नाही हे आपल्याला डिसिजन घ्यायला चान्स मिळतो. हरकत आली तर ती जेन्युइन आहे की खोटी हरकत आहे हे पण आपल्याला त्या हरकतीवरून पण लक्षात येणारं असतं. ते आपण वकिलांकडनं खात्री करून घेणं आवश्यक असतं. पण आपल्याला भविष्यामध्ये काही प्रॉब्लेम येऊ नये, आणखी कोणी वारस आहेत की नाही, आणि आम्ही नोटीस दिली म्हणजे आपण पुढे जाऊन जर कोर्टात जर आपलं डॉक्युमेंट चॅलेंज झालं का खरेदी खत रद्द करा, तर आपल्याला दाखवण्यासाठी हा पुरावा अवेलेबल असतो की मजबूत पुरावा कोर्टामध्ये होतो की आम्ही हरकत नोटीस हरकती मागवल्या होत्या नोटीस देऊन, पण त्यावेळेला कोणतीही हरकत घेतली नाही, त्यामुळे आम्ही बोनाफाईड परचेसर आहेत, आम्ही सद्भावनेने जमीन विकत घेतलेली आहे, हे आपल्याला दाखवून आपलं खरेदी खत हे
मालकी हक्क हा आपला कायम ठेवण्याबद्दलची आपल्याला एक दाखवण्यासाठी पण होऊन जातं कागदपत्र का आम्ही आमची खात्री करून घेऊन हे खरेदी खत केलेलं आहे. आपण ही सगळी जर खात्री करून घेतली तर खरेदी खत झाल्यानंतर आपल्याला कोणतेही प्रॉब्लेम येणार नाहीत. आपल्याला खरेदी खत करण्यापूर्वीच जर आपण सगळे ह्या गोष्टी तपासणं आवश्यक आहे. तर आपण सातबारा बघून घेतो आणि बऱ्याच वेळा असं असतं की खरेदी खत जुने झालेले असतात पण त्याचा फेरफार झालेला नसतो. म्हणून आपण सर्च जेव्हा घेतो रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये त्या सर्च रिपोर्टमध्ये दस्ताची माहिती मिळू शकते आपल्याला. म्हणजे भविष्यात जाऊन आपण फक्त सातबारा हा मालकी हक्काचा पुरावा नाही तर खरेदी खत हा मालकी हक्काचा पुरावा असतो. जर काही सातबाराच्या व्यतिरिक्त जर कोणी काही दाखवून दिलं तर, नाहीतर सातबारा खरा मानला जातो. परंतु बरोबर मालकी हक्काचा पुरावाच म्हणून आहे असं नाही तर तो एक रेव्हेन्यू कलेक्शनसाठी रेकॉर्ड मेंटेन केला जातो. म्हणून फक्त सातबाराच्या आधारे कोणतेही व्यवहार न करता या प्रकारे जर आपण खात्री करून घेतली तर भविष्यातले वाद तुमचे टाळू शकतात आणि मालकी हक्क आपला अबाधित राहू शकतो. थँक्यू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसे कमेंट्स पण द्या तुम्हाला कोणत्या विषयावर आपला नवीन व्हिडिओ हवा आहे त्याप्रमाणे ही व्हिडिओ मला तयार करून अपलोड करता येईल. थँक्यू.